गुड आफ्टरनून. आपण शेवटचा टॉपिक काल पाहिला होता, म्हणजे याच्या आधीच्या लेक्चर मध्ये कंडिशन ऑफ प्रेसिपिटेशन. कंडिशन ऑफ प्रेसिपिटेशन म्हणजे काय पहा बरं. कंडिशन तो थोडासा फास्ट मध्ये घेतला होता आपण आधीच्या लेक्चर मध्ये. कंडिशन ऑफ प्रेसिपिटेशन प्रश्नाच्या माध्यमातून घेतला होता. आता कंडिशन ऑफ प्रेसिपिटेशन म्हणजे काय. कंडिशन ऑफ प्रेसिपिटेशन. आता व्हॉट इज मीन बाय प्रेसिपिटेशन. पहिले याचा अर्थ समजला पाहिजे आपल्याला की प्रेसिपिटेशन म्हणजे काय. व्हॉट इज मीन बाय प्रेसिपिटेशन. आता प्रेसिपिटेशनला शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतात पीपीडी. काय म्हणतात. पीपीटी. पीपीटी म्हणजे काय असते. समजा तुम्ही जर पुढे केमिस्ट्रीला कंटिन्यू केलं, म्हणजे समजा आता 12वी नंतर तुम्ही बीएससी केमिस्ट्री किंवा केमिकल इंजिनिअरिंग जर केली तर काय होते. पीपीटी फॉर्म करण्याच्या पद्धती असतात लॅबोरेटरीमध्ये. लॅबोरेटरीमध्ये काय असते. समजा आपण एखादा प्रोडक्ट तयार करून राहिलो, म्हणजे एक बीकर घेतला, त्या बीकर मध्ये बफर सोल्युशन तयार केलं. बफर सोल्युशन मधून असा एक त्याला काय म्हणू आपण, जस्ट लाईक जे आपण ज्यावेळेस घरी ताक तयार करतो किंवा मग दूध उतू जाते त्यावेळेस ते साळ देखील साय, त्या सायाप्रमाणे एक म्हणजे साईप्रमाणे एक लेअर फॉर्म होते. कुठं. या सोल्युशन मध्ये. या सोल्युशन मध्ये त्या साईपर्यंत एक लेअर फॉर्म होते. आणि कसं थोडासा तो लेअर प्रेसिपिटेट काय करतात. मग हा प्रोडक्ट म्हणजे साईप्रमाणे जो प्रोडक्ट असते तो प्रोडक्ट याच्या माध्यमातून फनेलच्या माध्यमातून तो त्या एखाद्या बेकर मध्ये टाकतात. फनेलच्या माध्यमातून. इथं फिल्टर पेपरचा यूज होते. फिल्टर पेपर टाकत इथं घडी करून, आणि फिल्टर पेपरच्या माध्यमातून हा प्रोडक्ट याच्यामधून इथं फक्त पाणी शिल्लक आहे. आणि जो साईचा प्रोडक्ट आहे, साईचा प्रोडक्ट म्हणजे ज्यात प्रेसिपिटेशन पीपीटी पदार्थ की ज्यामध्ये पाण्याचं प्रमाण असते. पाण्याचं प्रमाण असते अशा प्रकारचा पदार्थ या फनेलमध्ये राहते. या फनेलमध्ये राहते आणि मग या फनेलमध्ये राहिल्यावर हे पाणी फेकले जाते. कारण हे काम नसते आपल्याला, फक्त कायचं काम असते ते प्रोडक्टचं काम असते. तो प्रोडक्ट फिल्टर पेपरच्या सहाय्याने कोरडा करतात. फिल्टर पेपर त्याला इकडून तिकडून लावून एकदम असा पावडर टाईप करतात. पावडर टाईप. आता कसं आहे प्रेसिपिटेशन म्हणजे काय होते. प्रेसिपिटेशन म्हणजे एखाद्या सॉलिड मध्ये वॉटर प्रेझेंट असणं. गारा पाहिल्या गारा. आता या दिवसात गारा येते आपल्या घरासमोर. त्या गाऱ्यामध्ये काय असते. गाऱ्यामध्ये पाण्याचं प्रमाण असते आणि माती असते. त्यामुळे तो गारा आपल्या पायाला चिपकतो. का बरं चिपकतो. त्यामध्ये पाणी असते. मग तशा प्रकारचा प्रोडक्ट त्याला आपण प्रेसिपिटेशन म्हणतो. गाऱ्या टाईप. जे आपल्या घराजवळचा गारा समजा आहे. आता हे झालं एक एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल आपण जर केमिस्ट्रीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये खूप सारे प्रोडक्ट तयार होत असताना समजा आपण त्याला हिट करून किंवा काही करून एखादा नवीन प्रकारचा प्रोडक्ट बनवून राहिलो. समजा बेन्झाल्डिहाइड बनवून आलो. काय बनवून आलो. बेन्झाल्डिहाइड. केमिस्ट्रीच्या लॅबोरेटरीमध्ये बेन्झाल्डिहाइड आपण बनवून राहिलो. तर बेन्झाल्डिहाइड हा पांढऱ्या कलरचा सबस्टन्स असतो. आता हा बेन्झाल्डिहाइड कसा फॉर्म करतात ते पहा. या बेन्झाल्डिहाइड साठी बेन्झेन प्लस डायल्यूट सोल्युशन ऑफ ऍसिड ते एका बीकर मध्ये प्लेस करतात. आणि ते प्लेस केल्यावर समजा या बीकर मध्ये बेन्झेन प्लस ऍसिड, बेन्झेन प्लस ऍसिड हे फॉर्म झाल्यावर याला हिट करतात. याला हिट केल्यावर इथून असे पांढऱ्या कलरचे जे दुधाप्रमाणे एक लेअर फॉर्म होते पूर्ण सोल्युशन मध्ये. पूर्ण सोल्युशन मध्ये काय होते. दुधाप्रमाणे लेअर फॉर्म होते. आता दुधाप्रमाणे लेअर म्हणता बरोबर म्हणजे कसं फॉर्म होते ते सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस आपल्या घरचं दूध नासते त्यावेळेस ते फॉर्म होते की नाही.
म्हणजे तशा प्रकारची लेअर सोल्युशन मध्ये ऍड केल्यावर त्याला हिट केल्यावर तयार होते. मग आता याच्यामध्ये पाणी जास्त असते, आपल्याला पाहिजे असते प्रोडक्ट, मग तो प्रोडक्ट फिल्टर्ड पेपरच्या साहाय्याने आपण फाईलमध्ये टाकून तो प्रोडक्ट जमा करतो. तर मग त्या अंदरल्या त्या फिल्टर पेपरच्या आतमधल्या प्रोडक्टला विथ वॉटर त्याला म्हणतात पीपीटी, त्याला म्हणतात प्रेसिपिटेशन, त्याला काय म्हणतात प्रेसिपिटेशन, आणि त्याला मग कोरडं करतात. बेन्झाल्डिहाइड फॉर्म करत असताना प्रेसिपिटेशन ही मेथड खूप महत्वाची असते. आता बघा काय याच्यामध्ये दिलेलं तुम्हाला पुस्तकामध्ये पहा, कंडिशन ऑफ प्रेसिपिटेशन, आयनिक कंपाऊंड, आयनिक प्रोडक्ट आयपी of an electrolyte is defined as the same way as a solubility product. आपण solubility product ची डेफिनेशन कालच्या लेक्चर मध्ये लिहून दिलेली आहे. लिहून दिलेली आहे. ते त्याच प्रकारची डेफिनेशन कोणाची आहे, आयनिक प्रोडक्टची आहे. हा सुद्धा प्रश्न तुम्ही लिहिलेला आहे, हा प्रश्न तुम्ही लिहिलेला आहे, फक्त एक्सप्लेन करून सांगून राहिलो. पण आयनिक प्रोडक्ट ऑफ एन इलेक्ट्रोलाइट इज डिफाइंड ऍज द सेम वे ऍज अ सोल्युबिलिटी प्रोडक्ट. आणि याच्या 3 कंडिशन आहे. ज्यांनी काय म्हटलं, सोल्युबिलिटी प्रोडक्टला म्हटलं केएसपी आणि आयोनिक प्रोडक्टला म्हटलं यांनी आयपी. आता याच्यामध्ये जे काही रिलेशन आहेत ते रिलेशन सांगतात की प्रेसिपिटेशन प्रोडक्ट कसा असेल. मग याच्या 3 कंडिशन आपल्या माइंड मध्ये फिट झालेल्या आहेत लहानपणापासून. कोणकोणत्या कंडिशन, एक तर आयपी इक्वल टू केएसपी असणार, एक तर आयपी हा लहान असणार केएसपी पेक्षा, एक तर आयपी हा मोठा असणार केएसपी पेक्षा. आता प्रेसिपिटेशन कंडिशन मध्ये काय सांगते, इट इज अ रिलेशन, सिंपली इट इज अ रिलेशन. Precipitation condition explain the relation between ionic product and solubility product. मी काय सांगून आलो, पहा लक्ष द्या. ज्या वेळेस प्रेसिपिटेशन घडून येते त्यावेळेस प्रेसिपिटेशन 2 गोष्टी चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करून सांगते. काय सांगते एक्सप्लेन करून, आयनिक प्रोडक्ट आणि सोल्युबिलिटी प्रोडक्ट याच्यामध्ये असणारं रिलेशन, याच्यामध्ये असणारा रिलेशन. आता आयनिक प्रोडक्ट म्हणा की सोल्युबिलिटी प्रोडक्ट म्हणा, याच्यामध्ये 3 कंडिशन आपण बचपनापासून किंवा लहानपणापासून पाहत आलेलो आहोत. एक तर हे दोन्ही प्रोडक्ट सारखे असतील, एक तर यातला एक मोठा असेल एक लहान असेल, एक तर हा मोठा असेल हा लहान असेल. ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या. मग ह्या आपण 3 गोष्टी लक्षात ठेवल्या. कंडिशन ऑफ प्रेसिपिटेशन मध्ये 2 गोष्टींच्या रिलेशनवर सर्व काही निश्चित केलेलं आहे. पहिले आयनायझेशन प्रोडक्ट आणि सेकंड आहे केएसपी म्हणजे सोल्युबिलिटी प्रोडक्ट. आता या 2 कन्सेप्टच्या बाबतीत 3 कन्सेप्ट लक्षात आले पाहिजेत. एक तर आयनिक प्रोडक्ट आणि सोल्युबिलिटी प्रोडक्ट सारखा असणार, एक तर आयनिक प्रोडक्ट अँड सोल्युबिलिटी प्रोडक्ट हा लहान मोठा असणार. केएसपी सोल्युबिलिटी प्रोडक्ट मोठा, आयपी लहान. सोल्युबिलिटी प्रोडक्ट लहान, आयपी मोठा. आयनिक प्रोडक्ट आणि सोल्युबिलिटी प्रोडक्ट मधलं रिलेशन कंडिशन ऑफ प्रेसिपिटेशन मध्ये माइंड मध्ये फिट करून ठेवा. कंडिशन ऑफ प्रेसिपिटेशन एक्सप्लेन करते, काय एक्सप्लेन करते, आयनिक प्रोडक्ट आणि सोल्युबिलिटी प्रोडक्ट मधलं रिलेशन. कोण मोठा आहे कोण लहान आहे, दोन्ही इक्वल आहेत का. पहा, कंडिशन ऑफ प्रेसिपिटेशन मध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिले तर आयनिक प्रोडक्ट आणि सोल्युबिलिटी प्रोडक्ट यांची डेफिनेशन सारखीच आहे. दुसरी गोष्ट प्रेसिपिटेशन, कंडिशन ऑफ प्रेसिपिटेशन 2 गोष्टी म्हणजे एक्सप्लेन करते. काय एक्सप्लेन करते, रिलेशन कोणाकोणामधलं, आयनिक प्रोडक्ट मधलं आणि सोल्युबिलिटी प्रोडक्ट मधलं. आणि रिलेशन म्हणता बरोबर आपल्याला इट लागले पाहिजे. रिलेशन म्हणजे काय, एक दोन्ही बरोबर असतील, एक तर आयपी लहान असेल एक तर आयपी मोठा असेल, एक दोन्ही बरोबर असतील, एक तर केपी मोठा असेल एक तर केएसपी लहान असेल. ह्या 3 गोष्टी एक्सप्लेन करते आणि याच्यावर डिपेंड आहे तुमची कंडिशन ऑफ प्रेसिपिटेशन. पहा, ज्या वेळेस हे आयनिक प्रोडक्ट आणि सोल्युबिलिटी प्रोडक्ट सारखे असतात, ज्या वेळेस आयनिक प्रोडक्ट आणि सोल्युबिलिटी प्रोडक्ट सारखे असतात, दॅट इम्प्लाइज
the solution is saturated and solubility equilibrium exist. आयनिक प्रोडक्ट आणि सोल्युबिलिटी प्रोडक्ट जर सारखे असतील, आयनिक प्रोडक्ट आणि सोल्युबिलिटी प्रोडक्ट जर सारखे असतील तर द सोल्युशन इज सॅच्युरेटेड. आता व्हॉट इज मीन बाय सॅच्युरेटेड हे आपण सोल्युशन मध्ये पाहिलेलं आहे. सॅच्युरेटेड म्हणजे अ स्पेसिफिक अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन अ स्पेसिफिक अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट. जेवढं पाहिजे तेवढं याच्या पलीकडे आता त्या सॉल्व्हंट मध्ये जरासं काही सोल्यूट लागत नाही, त्याला म्हणतात सॅच्युरेटेड सोल्युशन. समजा एखादं सोल्युशन आहे, याने OH चं सोल्युशन बनवून आलो आपण वॉटर मध्ये, आणि काय केलं याने Cl हा जेवढा ऍड करायचा आहे तेवढा ऍड. आता आपण एक सुद्धा ऍटम NaCl चा टाकला की ते सोल्युशन खराब होऊन जाते. अशा प्रकारची कंडिशन त्याला म्हणतो आपण सॅच्युरेटेड सोल्युशन. अ सोल्युशन इज सॅच्युरेटेड. कधी सॅच्युरेटेड असते ते? ज्या वेळेस आयनिक प्रोडक्ट आणि सोल्युबिलिटी प्रोडक्ट या दोघांची व्हॅल्यू काय असते? सेम असते. आयनिक प्रोडक्ट आणि सोल्युबिलिटी प्रोडक्ट या दोघांची व्हॅल्यू सेम आली म्हणजे तो झाला सॅच्युरेटेड सोल्युशन. ते झालं काय झालं? सॅच्युरेटेड सोल्युशन. ज्या वेळेस आयनिक प्रोडक्ट आणि सोल्युबिलिटी प्रोडक्ट हे सारखे असतील त्यावेळेस सोल्युशन सॅच्युरेटेड असते अँड सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम एक्झिस्ट. म्हणजे सोल्युबिलिटी आहे ते इक्विलिब्रियमला प्रेझेंट असते. म्हणजे सर्व आता कसं आहे सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणता बरोबर कसं लक्षात राहिलं तुमच्या? सॅच्युरेटेड सोल्युशन की बस आता याच्या पुढे डिझॉल्व्ह होऊ शकत नाही, आता ऍट रेस्ट आणि म्हणून इथे दिलाय इक्विलिब्रियम एक्झिस्ट, सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम एक्झिस्ट. म्हणजे याच्यानंतर याच्यात काहीही टाकलं तर ते सोल्युबल होणार नाही, त्याला म्हणतात सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम. म्हणजे सोल्युबिलिटीची उत्तांग सीमा. उत्तांग सीमा म्हणजे याच्या पलीकडे कोणताही सबस्टन्स या सोल्युशन मध्ये टाकला असता तो डिझॉल्व्ह होणं शक्य नाही, त्याला म्हणतात सॅच्युरेटेड. त्याला काय म्हणतात? सॅच्युरेटेड. आणि सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम एक्झिस्ट कधी? ज्या वेळेस आयनिक प्रोडक्ट आणि सोल्युबिलिटी प्रोडक्ट या दोघांच्या व्हॅल्यू सारख्या असतील त्यावेळेस सोल्युशन हे काय असते? सॅच्युरेटेड आणि सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम एक्झिस्ट. आता बघा ज्या वेळेस आयनिक प्रोडक्ट हा सोल्युबिलिटी प्रोडक्ट पेक्षा लहान असेल त्यावेळेस, आयनिक प्रोडक्ट हा सोल्युबिलिटी प्रोडक्ट पेक्षा लहान असेल त्यावेळेस द सोल्युशन इज अनसॅच्युरेटेड. द सोल्युशन इज अनसॅच्युरेटेड. आता अनसॅच्युरेटेड अँड precipitation will not occur. म्हणजे ज्या वेळेस आयनिक प्रोडक्ट हा सोल्युबिलिटी प्रोडक्ट पेक्षा लहान असेल तर सोल्युशन काय असते? अनसॅच्युरेटेड सोल्युशन असते. काय असते? अनसॅच्युरेटेड. म्हणजे तुम्हाला माहितच आहे, आपण डेफिनेशन लिहून दिले सॅच्युरेटेडच्या अनसॅच्युरेटेडच्या. आता सोल्युशन जर अनसॅच्युरेटेड आहे तर त्यात खूप सारं सोल्यूट आपण टाकू शकतो आणि ते डिझॉल्व्ह सुद्धा होऊ शकते आणि म्हणून अँड प्रेसिपिटेशन विल नॉट ऑकर. प्रेसिपिटेशन ऑकर होत नाही. दोन कंडिशन पाहिल्या आपण. पहिली पाहिली ज्या वेळेस आयपी इक्वल टू KSP असेल. आयपी म्हणजे आयनिक प्रोडक्ट, KSP म्हणजे सोल्युबिलिटी प्रोडक्ट. हे ज्या वेळेस सेम असतील
त्यावेळेस सोल्युशन इज सॅच्युरेटेड. ते जे सोल्युशन तयार होते ते कोणतं असते? सॅच्युरेटेड असते. अँड सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम एक्झिस्ट. नंतर सेकंड पाहिला आपण आयपी इज लेस दॅन केएसपी, म्हणजे आयोनिक प्रोडक्ट हा सोल्युबिलिटी प्रोडक्ट पेक्षा लहान असला. आयपी हा सोल्युबिलिटी पेक्षा लहान असला तर ते सोल्युशन असते अनसॅच्युरेटेड. काय असते? अनसॅच्युरेटेड. आणि प्रेसिपिटेशन डज नॉट ऑकर. प्रेसिपिटेशन डज नॉट ऑकर. नंतर थर्ड पाहिला आपण की ज्या वेळेस आयपी मोठा असेल केएसपी पेक्षा तर द सोल्युशन इज, आता सॅच्युरेटेड झाला, अनसॅच्युरेटेड झाला, कोणता राहिला? सुपर सॅच्युरेटेड. सुपर सॅच्युरेटेड. सोल्युशन इज सुपर सॅच्युरेटेड अँड precipitation will occur. पहा, हे तीन कंडिशन आहेत. एकदम सिंपल आणि स्वीटच्या तीन कंडिशन आहेत. पहिल्यांदा आपण काय पाहिले या प्रश्नामध्ये ते सांगा मला. या प्रश्नामध्ये सिंपल गोष्ट पाहिली आपण एक, की कंडिशन ऑफ प्रेसिपिटेशन काय एक्सप्लेन करते? दोघांमधलं रिलेशन. ते कोणते दोघ जण आहेत? एक आहे आयनिक प्रोडक्ट आणि दुसरा कोणता आहे? सोल्युबिलिटी प्रोडक्ट. याच्यामधलं रिलेशन एक्सप्लेन करते. मग कसं करते रिलेशन एक्सप्लेन? तर खाली तीन मध्ये दिलेले आहेत. आता रिलेशन म्हटल्याबरोबर दोघांमधले काय रिलेशन आहे? एक तर दोन, समजा दोघं भाऊ आहे, दोघा भावामध्ये पॉसिबिलिटीज काय आहे? की दोघां भावाच्या वयामध्ये काय पॉसिबिलिटी आहे? एक तर दोघ जण सारखे असतील, एक तर पहिला मोठा असेल दुसरा लहान असेल, एक तर दुसरा मोठा असेल पहिला लहान असेल. मग तशा पद्धतीनं ह्या तीन पॉसिबिलिटीज या आयोनिक प्रोडक्ट मध्ये आणि सोल्युबिलिटी प्रोडक्ट मध्ये ऑब्झर्व केल्या जातात. काय म्हणते? आयपी ज्या वेळेस, म्हणजे आयोनिक प्रोडक्ट ज्या वेळेस सोल्युबिलिटी प्रोडक्ट सारखा असेल त्यावेळेस द सोल्युशन इज सॅच्युरेटेड. त्यावेळेस the solution is saturated and solubility equilibrium exists. Solubility equilibrium exists. ज्या वेळेस हा आयपी लहान असेल त्यावेळेस अनसॅच्युरेटेड सोल्युशन आणि प्रेसिपिटेशन ऑकर होत नाही. म्हणजे ज्या वेळेस हा लहान असते आयपी त्यावेळेस प्रेसिपिटेशन म्हणजे ऑकर होत नाही. ज्यावेळेस मोठा किंवा बरोबर असेल त्यावेळेस प्रेसिपिटेशन ऑकर थोड्या, म्हणजे बरोबर असेल तर थोड्या प्रमाणात होते आणि मोठा असेल तर प्रेसिपिटेशन ऑकर होते. अशा पद्धतीनं आहे काय? कंडिशन ऑफ प्रेसिपिटेशन. आता आपला लास्टचा मुद्दा स्टार्ट करू आपण, म्हणजे लास्ट पॉइंट ऑफ दॅट चॅप्टर. आता बघ, कॉमन आयन इफेक्ट 2 नंबरचा पॉइंट आणि शेवटचा या चॅप्टर मधला न्यू चॅप्टर हे सिलेबस मध्ये, तुमच्या सिलेबस मधलं न्यू चॅप्टर. आता 2 नंबरचा टॉपिक आहे तुम्हाला आणि शेवटचा टॉपिक याच्या मधला, म्हणजे आजचा 2 नंबरचा आणि आपल्या लेसन मधला शेवटचा टॉपिक आहे कॉमन आयन इफेक्ट. कॉमन आयन इफेक्ट. आता कॉमन आयन इफेक्ट म्हणजे काय? एक्झाम्पल घेतो पहा. काय होते? एक आपण HCl कंपाऊंड पाहू आणि एक पाहू आपण HCl. आता ज्या वेळेस या HClचं म्हणा किंवा HClचं म्हणा डिसोसिएशन होते त्यावेळेस काय भेटते आपल्याला? सर्वांना माहित आहे, सर्व जग सांगते. पहा काय भेटते? ज्या वेळेस HClचं डिसोसिएशन होते त्यावेळेस H पॉझिटिव्ह आणि प्लस Cl निगेटिव्ह भेटते. आणि ज्या वेळेस HClचा डिसोसिएशन होते, डिसोसिएशन आणि सुद्धा डिसोसिएशन होते त्यावेळेस H पॉझिटिव्ह आणि प्लस Cl निगेटिव्ह. हे 2 प्रकारचे आयन्स आपल्याला मिळतात. पहा आता लक्ष द्या. ज्या डिसोसिएशन होते, पहा
तुम्हाला माहित आहे की HCl चं डिसोसिएशन झाल्यावर S पॉझिटिव्ह प्लस Cl निगेटिव्ह भेटते आणि HCN चं डिसोसिएशन झाल्यावर H पॉझिटिव्ह आणि Cn निगेटिव्ह मिळते, आहे की नाही? मग पहा आता कॉमन आयन इफेक्ट म्हणजे HCl चं डिसोसिएशन होत असताना आणि HCN चं डिसोसिएशन होत असताना दोन्ही बाबतीत H पॉझिटिव्ह आयन मिळते. याला या कन्सेप्टला म्हणतात कॉमन आयन इफेक्ट. या कन्सेप्टला काय म्हणतात? कॉमन आयन इफेक्ट. कॉमन आयन इफेक्ट म्हणजे समजा दोन कंपाऊंडचं डिसोसिएशन झालं, दोन कंपाऊंडचं डिसोसिएशन झालं. डिसोसिएशन झाल्यावर दोन कंपाऊंडचं डिसोसिएशन झाल्यावर जर सारखे आयन्स भेटत असतील तर त्याला म्हणतात कॉमन आयन इफेक्ट. त्याला काय म्हणतात? कॉमन आयन इफेक्ट. तुमच्या पुस्तकात कॉमन आयन इफेक्टची डेफिनेशन दिलेली आहे लिहून, ते आपण लिहून घेऊ. पहा आता कॉमन आयन इफेक्ट. कॉमन आयन इफेक्ट बोर्डचं पुस्तक, त्या पुस्तकात डेफिनेशन दिलेली आहे तुम्हाला एक लिहून. ते झाल्यावर तुम्हाला मग कॉमन आयन इफेक्ट डेफिनेशन बघितली मस्त आहे. पहा द कॉमन आयन इफेक्ट. The common ion effect. The common ion effect state that the ionization of the ionization of weak electrolyte is suppressed in presence of strong electrolyte containing an ion common to the weak electrolyte. डेफिनेशन अशी तयार केली आहे त्यांनी. म्हणजे म्हणणं काय याचं, तोच कन्सेप्ट आहे. काय कन्सेप्ट आहे पहा आता. द कॉमन आयन इफेक्ट स्टेट दॅट द आयनायझेशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट HCl आणि HCN घेतले तर आपण वीक इलेक्ट्रोलाइट की जे डिसोसिएट होतात त्याला वीक इलेक्ट्रोलाइट असं म्हणतात. जे कंपाऊंड पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स मध्ये कन्वर्ट होतात त्याला वीक इलेक्ट्रोलाइट असं म्हणतात. पहा the common ion effect state that the ionization of weak electrolyte is suppressed in presence of a strong electrolyte containing an ion common to the weak electrolyte. की दोघांचं ज्यावेळेस डिसोसिएशन होते त्यावेळेस एकच कॉमन एलिमेंट निघते. तुम्हाला मी एक्झाम्पल सांगितलं होतं, ज्यावेळेस HCl आणि HCN या दोघांचं डिसोसिएशन होते त्यामुळे H पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह, H पॉझिटिव्ह आणि Cn निगेटिव्ह असे दोन प्रकारचे आयन्स फॉर्म होतात आणि हे आयन्स सारखे असतात. याला म्हणतात कॉमन आयन इफेक्ट. याला काय म्हणतात? कॉमन आयन इफेक्ट. या कन्सेप्टला म्हणतात कॉमन आयन इफेक्ट. अशा प्रकारच्या कंडिशन्स आहेत. काय आहेत? कंडिशन्स आहेत. पहा आता कॉमन आयन इफेक्ट तुम्हाला समजलं काय? पहा द कॉमन आयन इफेक्ट स्टेट दॅट द आयनायझेशन म्हणजे डिसोसिएशन. आयनायझेशन म्हणजे आयन्स फॉर्म करणं आणि डिसोसिएशन म्हणजे सुद्धा आयन्स फॉर्म करणं. द आयनायझेशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट
ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट, म्हणजे जे इलेक्ट्रोलाइट डिसोसिएट होतात त्यांना वीक इलेक्ट्रोलाइट असं म्हटले जाते. इज सस्प्रेस इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, म्हणजे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मुळे काय होतं, ते डिसोसिएट होतात. कंटेनिंग अँड आयन, ते आयन्स कंटेन करतात कॉमन टू द वीक इलेक्ट्रोलाइट, म्हणजे त्याचे आणि त्या स्ट्रॉंगचे दोन्हीही इलेक्ट्रोलाइटचे आयन सारखे असतात. अशा प्रकारच्या फिनॉमिनाला आपण काय म्हणतो, कॉमन आयन इफेक्ट. कॉमन आयन इफेक्ट. आता पहा याचे एक्झाम्पल पाहू आपण. याचे एक्झाम्पल दोन घ्यायचे. नंबर फर्स्ट एक्झाम्पल HCl अँड HCN. तुम्हाला लिहिता येईल. याचं डिसोसिएशन करायचं पहिले HCl चं डिसोसिएशन करायचं, नंतर HCN चं डिसोसिएशन करायचं, आणि दोघांमध्ये म्हणायचं की H पॉझिटिव्ह आयन सेम आहे, आणि देअरफॉर HCl अँड HCN shows common ion effect. 2 नंबरचं एक्झाम्पल AgCN अँड AgNO3. याचं डिसोसिएशन करायचं. Ag प्लस Cn निगेटिव्ह, Ag पॉझिटिव्ह, NO3 निगेटिव्ह. मग याच्यामध्ये Ag सारखा आहे, म्हणजे हे काय शो करतात, कॉमन आयन इफेक्ट. आणि अशा प्रकारे हा कन्सेप्ट आपला समाप्त झाला. लक्ष द्या आता, कॉमन आयन इफेक्ट म्हणजे काय. द कॉमन आयन इफेक्ट स्टेट दॅट द आयोनायझेशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट इज सप्रेस म्हणजे वेगवेगळे होणं. सप्रेस इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. सप्रेस इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट containing an ion common to the weak electrolyte. म्हणजे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट याच्यामध्ये सारखे सारखे आयन्स तुम्हाला मिळतात, आणि अशा कन्सेप्टला म्हणतात कॉमन आयन इफेक्ट. अशा कन्सेप्टला काय म्हणतात, कॉमन आयन इफेक्ट. याचं डिसोसिएशन करायचं तुम्हाला जर जास्त करायचं असेल तर याचं डिसोसिएशन करायचं. HCl रिव्हर्सिबल, H पॉझिटिव्ह Cl निगेटिव्ह, नंतर HCN गिव्स रिव्हर्सिबल रिएक्शन, H पॉझिटिव्ह Cn निगेटिव्ह. मग काय करायचं, मग अरे H पॉझिटिव्ह H पॉझिटिव्ह सारखे आहेत, म्हणजे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये आयनायझेशन होऊन राहिलं आणि सस्प्रेस होऊन राहिले. काय होऊन राहिले, सस्प्रेस होऊन राहिले, आणि म्हणून हे दोन्ही कंपाऊंड काय दाखवतात, कॉमन आयन इफेक्ट. अशाच प्रकारचे इथं करायचं. म्हणजे अशा प्रकारचे आपले 3 क्वेश्चन फॉर्म होतात. डेफिनेशन आलं, एक्सप्लेन द कॉमन आयन इफेक्ट इन HCl अँड HCN. नंतर एक्सप्लेन द कॉमन आयन इफेक्ट इन AgCN अँड AgNO3. अशा प्रकारे आपलं आयोनिक इक्विलिब्रिया समाप्त झाला. आता या चॅप्टर, हे नवीन चॅप्टर आहे, या चॅप्टरचे व्हिडिओज कमीत कमी 1 ते 2 किंवा 3 वेळा पाहिल्यावरच हे समजते. आता कसं आहे, शिकण्याचा प्रयत्न मी करतो, फक्त प्रॅक्टिस आणि होमवर्क. तुम्हाला होमवर्क करायचा आहे की एक्सप्लेन द कॉमन आयन इफेक्ट इन HCl अँड HCN and explain the common ion effect in AgCN and AgNO3. हे 2 प्रश्न तुम्हाला होमवर्क करायचे आहे. मी शिकवायचं काम करतो, तुम्ही करायचं काम करा, चांगल्या प्रकारे करायचं काम करा. तुम्हाला हमखास चांगले पर्सेंटेज किंवा चांगले मार्क्स केमिस्ट्रीमध्ये मिळतील. कसं आहे, याच्याकडे दुर्लक्ष केलं तर केमिस्ट्रीकडे दुर्लक्ष होईल, केमिस्ट्रीकडे दुर्लक्ष होईल तर केमिस्ट्रीमध्ये चांगले मार्क भेटणार नाही. हे करा, सर्वांना विनंती आहे, कर लागते, हे कर लागते. चांगले पर्सेंटेज घ्या करता. ऑनलाईनचा आहे, कॉन्टॅक्ट बंद आहे, त्या कारणानं होमवर्क तरी रेग्युलरली करत जा, दुसरं काहीच नाहीये. पहा, अशा प्रकारे आपण इथं 3रं युनिट समाप्त केलं. आता उद्या टाइम पडला तर आपण
ट्रान्झिशन एलिमेंट अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट हा 8 नंबरचा चॅप्टर स्टार्ट करू. सेकंड पार्ट मधला 8 नंबरचा चॅप्टर स्टार्ट करू आपण. इनर ट्रान्झिशन एलिमेंट अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट म्हणजे डी ब्लॉक एलिमेंट अँड एफ ब्लॉक एलिमेंट. डी ब्लॉक एलिमेंट आणि एफ ब्लॉक एलिमेंट तो उद्यापासून आपण स्टार्ट करू. आज हे कोणत्या कोणत्या प्रश्नामध्ये तुम्हाला डिफिकल्टी असतील त्या डिफिकल्टी तुम्ही व्हॉट्सअपवर माझ्या पर्सनल नंबरवर पाठवा. तुम्हाला जे उत्तर मिळून जाते आणि हे होमवर्क करून घे जा. SCN, SCL आणि AgCN आणि AgNO3 why shows common ion effect. बस